नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहे विशेष सर्वांचा आवडता, आत्ताच्या ह्या पिढीचा आवडता विषय म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि ही शर्यत बंड्या मांजरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेली आहे। दरवर्षी करतात। ज्या वेळेला हे बैलगाडा शर्यतीवरती जेव्हा बंदी आली त्यावेळेला बंदी झाल्यानंतर पूर्ण झालं सगळं आणि बंदीनंतर चालू झाली ती पहिल्यांदा बंडू मांजरेकर यांनी केलेली आहे। आणि इतकी सुंदर नियोजन केलं होतं। तसंच आजचं पण नियोजन तिथं प्रत्येक वर्षी नियोजन खूप सुंदर असतं आणि सर्व जास्तीत जास्त संख्येनं येऊन इथे बघत असतात, कारण इतकं सुंदर नियोजन असतं की दुकानं पण त्या ठिकाणी असतात सर्व प्रकारची। आणि इतकं सुंदर मैदान, सर्वात मोठं मैदान असेल या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा असं मैदान नसेल, इतकं मोठं मैदान आहे आणि सुंदर नियोजन असतं। चला तर मग आपण थेट जाऊया मैदानावर। कुठून आलाय तुम्ही? देवरुखचे। काय जोडीचं नाव काय आहे? लक्ष्मणराव काजल। हां, लक्ष्मण आणि काजल। हा, मालकाचं नाव काय? नंदकिशोर बेर्डे। नंदकिशोर बेर्डे। कुठून आलाय? कणकवली। आडनाव काय? राणे। राणे। नाव काय जोडीचं? कृष्णा आणि सोन्या। कृष्णा आणि सोन्या। गाडीवर आली की कुठून आलाय तुम्ही? हा, मलकापूर। मलकापुरात आलाय। मालक नाव काय? मालका देसाई। कोण? नितीन मधुकर देसाई। नितीन मधुकर देसाई। नाव काय जोडीचं? सुंदर आणि घुंगरू। हां, काय नाव? सुंदर आणि घुंगरू। सुंदर आणि घुंगरू ही जोडी आहे। कोल्हापुरातनं आलेत। बघा किती लोकांना आवड आहे आणि दरवर्षी येतात इकडे। हा, दरवर्षी येतात इकडे। अहो गाडी पुढे घे, चला गाडी मैदानात तुझ्या पेजड्यावर सुंदर असा मैदानात आला। फुले आणि राजाची गाडी मैदानात आली। पेजड्यावरचं सुंदर असं कौशल्यपणा लावणारा आत्ताच्या गाडी मालकांसोबत आलेले चिंचवलीच्या सुटला। नमस्कार। आता लावला असताच करा कार्यकर्त्यांना विनंती आहे, समोरचे आता दोघे जण पोरगे आडवे आले त्यांना सत्कारासाठी बाजूला घ्या। मोबाईलवरून जे शूटिंग करणारी मंडळी आहे गाडीच्या समोरून धावते त्यांचा विशेष सत्कार कार्यकर्त्यांनी करावा। अहो मोबाईल मध्ये शूटिंग करशील पण आपलं शूटिंग होईल कोणाचं ओळखपत्रिकेतून घेऊन जायचं आणि मोबाईल रिअलमीचा रक्कम 2400 रुपये इतका दिलेली एक गॉगल आहे लाल कलरचा, आपली ओळख पटवणी घेऊन जायचा। परंतु बक्षीस द्यायला ते 1000 रुपये मोबाईल आणि 2400 रुपये मिळणार। मान खाली घातला काय ते सारा तोंड आहे। वो आहे तिकडला पाहिजे पाठ ठोकून पाठ ठोकून पाठ ठोकून येऊ दादा। हाय यो आहे सुंदर असा एक तरी पारदर्शक मैदानाचा सुंदर असा फेरा पडतोय आणि बैलगाडी म्हणून ते आपल्याला पुढच्या बैलगाडी गाड्या जिंकून संचारायचा आणि देखणे मैदान चौथं पर्व गेली 4 वर्ष नियमितपणानं जे फक्त शेतकरी वर्गाच्या या नादाफेटी आयोजित केलेल्या मैदानातला सुंदर आणि अतिशय सुंदर असा फेरा पडतोय। या कोकण टप्प्यातला सुंदर असा साजा कुठला सुंदर असा मैदानातला सुंदर असा फेरा पडतोय। उजवीला घुंगरू बाजूला सुंदर असा करताना 2 नंबर खेळाची सुंदर असा साथ देतोय। काळा चिट्टा असताना घुंगरू आणि त्याच्या सोबत कसा सुंदर बैलात लढत चालली आहे, कारण निमित्त सर्वांनी आनंदाने आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान। याच मैदानातला अतिशय सुंदर अशी गाडी पडते। काही क्षणाच्या आधी काय होणार, काय घडणार, काय क्षणात करणार कोण करायला कमी नाही। अतिशय सुंदर सुंदर आणि सुंदर घुंगरू लिहून लिहून घेतला घेतलेला काही गाडी भाडे येणं असा म्हणजे
चलती का नाम गाडी कभी खुशी कभी गाव जिथे गेला तिथे एक चमत्कार होणारा साजा असा सैदानी सुल्तान खेलो बगैर प्यार से हम भी किसी से कम नहीं असा अकराम कमरेच्या घरचा साज मिल गेला था स्वराज एक्सप्रेस सुटला सुंदर असा मंगळातला सुंदर असा फेरा दूर पोहोचवला सैदानी सुल्तान अतिशय सुंदर त्यामुळे सुपात्र त्याच्यासोबत लक्ष्मणराव बबनगडांची कमाल अतिशय सुंदर एक नाडावण्याच्या डावाची मैदानातला सुंदर असा राजू सुंदरचा खेळ घरचा साज पडा पांढरा बारेल आणि काळा जफार अतिशय सुंदर सुटला माजी सभापती सर्व खाली बाहेर गेली काय बोलतो याच्या पुढील क्रमांकाची सुंदर
सुंदर जाऊन बाजूला आहे. मला सरकारच्या प्रवासाला आलेली आहे. जवाहरलाल बैलांनी वरच्या विभागाचा सुंदर असा खेळ आहे. अलीकडे सध्या पहिल्या बाजा पहिल्या बाजामध्ये छोटला या मैदानात सुंदर गाडी गेलेली आहे. सर्वज्ञ माजी साहेब मंडळ मंडळकर मित्र समूहाच्या विश्वास अतिशय एकच वादा. आवाज नाही आला. एकच वादा. त्या बैलांमध्ये लय जोर होता, आपला जोर नाही. एकच वादा. एकच वादा. आपला कॉमेंटेटर दादा कुठे गेला? जरा पुढे ये बाबा. खाव खोल्यान त्यांना बैलांची एवढी सगळी नावं सांगितली, खरंय की नाही? त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. आजच्या या तुमच्या कार्यक्रमाचा खरा हिरो तो आहे. त्याने खूप चांगली सजवली तुमची स्पर्धा. कॉमेंटेटर कुठे गेले? या. मी बंड्या आणि या सगळ्या मंडळींना, किती गाड्या होत्या बंड्या? 58. जाऊ द्या, 75 गाड्या. कार्यक्रम नितांत सुंदर यशस्वी झाल्याबद्दल सगळ्यांनी बंड्या मांजरेकर मंत्री काय तुझं मित्रमंडळाला आभार. हा, आणि मला वाटते बंदी उठवल्यानंतर पहिला जर गाड्यांची शर्यत केली असेल महाराष्ट्रातली पहिली बंड्या दादा. एकच वादा. बंड्या मांजरेकर, तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. अशाच स्पर्धा या मैदानावर करा. परंतु मी प्रमोदला म्हणत होतो, एक एक गाडी सोडण्यापेक्षा कधीतरी 4-4, 5-5 गाड्या असं सोडता येईल का? त्याचा काही ट्रॅक करता येईल का? मला वाटते तज्ज्ञ मंडळी असतील तर त्यांनी मार्गदर्शन नंतर करायला हरकत नाही. परंतु मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. या सर्वांच्या मुळेच ही स्पर्धा संपन्न होती. हे सर्व मंडळी सोबत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्य. तृतीय क्रमांक आहे दिलीप शिवराम कांबळे, आपण जवळ या. दुसरा क्रमांक आहे प्रशांत बळीराम झोरे आणि प्रथम क्रमांक आहे चलिंग गणपत कदम. थोडा केला तिकडे कार्यकर्त्यांना विनंती आहे. मग हे का पळवता तुम्ही आता गाडी? हे तानावडे तू ठाणे आला तिथे कोणाला येत आहे का? गटातले 1 ते 5 बैलगाडी मालक, विजेत्या बैलगाडी मालक या ठिकाणी बक्षीस घ्यायला याची विनंती आहे.
हा 5वा नंबर द्या. 5वा नंबर ते थांब हा कुठला सरपंच महोदय यांच्या हस्ते त्याचा सन्मान करू. दुसरा 2 हार देतो. एक हार गाडी मालकासाठी आणि दुसरा हार प्रथम क्रमांकाचं बक्षीस चलिंद्र गणपती चालक बबन झोरे आणि उत्कृष्ट बैलजोडी आई अंबाबाई प्रसन्न अजय नारकर दोघांनी जोड यायचं. आणि उत्कृष्ट बैलजोडी म्हणून आई अंबाई प्रसन्न अजय नारकर आपण देखील या स्टेजवरती यायचा आपला देखील सन्मान होतो. उत्कृष्ट बैलजोडी आणि उत्कृष्ट चालक बबन झोरे पर्यायी नायकर आपण स्टेजवरती यायचा विनंती आहे. आणि सुंदर असं आज मैदान स्वयं मंचावरती यायचा. हिर्यानी वादळ आजच्या मैदानातील 10 नंबरचे मानकरी तानाजी शिवाजी साळवी 1 मिनिट 17 सेकंद 6 पॉईंट. साळवी 1 मिनिट 17 सेकंद 6 पॉईंट. सुंदर अशी गाडी पाहिली तानाशिवाय साळवीकरांचा घरचा साज राजानी सूर्यापाळ्याच्या आजच्या मैदानातील 9 नंबरचे मानकरी. 8 नंबरचा बैली या गाडीचा 8व्या क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली मुन्ना गुरुवाचा घरचा साज पाहिला हरण्या आणि सूर्या त्या आजच्या मैदानातील 8 नंबरचे मानकरी. 1 मिनिट 16 सेकंद 28 मध्ये इतकं टायमिंग नोंदवला. सुंदर असं मैदानात संपन्न करा. सन्माननीय बंड्या मांजरेकर मित्र समूह यांच्या वतीनं या मैदानातील 7 नंबरचे मानकरी आहेत. उत्कृष्ट ड्रायव्हर बबनदास जोरिया. उत्कृष्ट कुठले सुंदर 7 नंबरचे मानकरी आहे. 7वा क्रमांक पटकावला राजू बागवे 1 मिनिट 16 सेकंद 7 पॉईंट इतकं टायमिंग नोंदवला. त्या आजच्या मैदानातील 7 नंबरचे मानकरी. सुंदर असं मैदान सन्मान्य बंड्याराव मांजरेकर मित्र समूह आयोजित नागवडे 4थ्या पर्वातलं 4थं मैदान आणि या मैदानातील 6 नंबरचा मान पटकावला. 6व्या क्रमांकाचे मानकरी आहेत नितीन मधुकर देसाई पाली. या गाडीचा 6व्या क्रमांकाला 1 मिनिट 16 सेकंद आणि 47 पॉईंट इतकं टायमिंग नोंदवला. सुंदर अशी गाडी पाहिली नितीन मधुकर देसाई पालीकरांची घुंगरू आणि त्यांच्यासोबत प्रतिमेश बाबू शेलार शेलारवडकरांचा सुंदर त्या आजच्या मैदानातील 6 नंबरचे मानकरी. आणि या मैदानातील राज्याचा 5 नंबरचा मान 16 सेकंद 28 वर इतकं सर्वांनी मनोज रावणाने मित्र समूह कणकवली यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पाहिली. चेतन राणेंचा घरचा साज शंकर आणि दुश्मन त्या आजच्या मैदानातील 4 नंबरचे मानकरी. 3 नंबरचा मान फटकवला राजू वरंजू या गाडीचा 3व्या क्रमांकाला. 1 मिनिट 13 सेकंद आणि 34 पॉईंट इतकं टायमिंग नोंदवलं. त्या आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी.
बरोबर आहे, टायमिंग बरोबर आहे. माझ्या नाव बसली गाडी माझी. गाडी पळाली. सागर यादव पेरुडकरांचा वशा आणि त्याच्यासोबत प्रधान पळाला. 1 मिनिट 13 सेकंद आणि 34 वर इतकं टायमिंग नोंदवला. 1 आणि 2 नंबरचे बैलगाडी मालक बैल समोर आणा. आयोजकांची विनंती आहे. धैर्य आणि त्यांच्यासोबत शौकत हजार वगैरे जावणीकरांचा संग्राम. 1 मिनिट 12 सेकंद 59 वर इतकं टायमिंग नोंदवलं आणि त्या आजच्या मैदानातील 2 नंबरचे मानकरी आहेत. आज पळाली कारखान्यात पंढरंगमाने कुरचुंडकरांचा घरचा सास पाहिला. शंभू आणि मोठा त्या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम 35,000 मानाच्या डालीचे मानकरी ठरले आणि सुंदर अशी गाडी आणली मैत्रीवाडी लातूरकरांनी. त्या आजच्या मैदानातील 1 नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त नागरिक ग्रामकांच्या वतीनं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. विशाळगडावर एक मोठी कामगिरी ज्यांनी केली ते सिद्धार्थ गडा 2 आहेत. हॅलो जे स्पर्धा सहभागी स्पर्धक आहेत त्याला विनंती आवश्यक होता या ठिकाणी आपल्या सर्वांची निघून करतो. कार्यक्रम केला त्याला खूप त्याचे शुभेच्छा आणि जिंकून आलेल्यांचं अभिनंदन. या ठिकाणी मला वाटते वैभववाडी आणि कणकवलीतल्या भागातल्या मंडळींना एक छान बैलगाड्यांचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळाले. एक चांगली स्पर्धा बघायला मिळाली, एक निकोप स्पर्धा बघायला मिळाली. आणि मला वाटते गेले 5 वर्ष बंड्या मांजरेकर आणि आमचे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी तो कार्यक्रम करतात. तसाच दरवर्षी या ठिकाणी होत राहू असं माझं या ठिकाणच्या महादेश्वराला घराणं आहे. बोला महादेश्वर महाराज की जय, नंदी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. एकीकडे पारंपरिक शेती ही त्याच्यामुळे जनावरं राहतात आणि दुसरीकडे या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळतो. काय तुम्ही आव्हान कराल आयोजकांना असेल किंवा शेतकऱ्यांना? आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं तुम्ही अनुकरण कराल तर तुम्ही भविष्यात सुखी आणि समाधानी राहाल. ट्रॅक्टरने अमकन तमकं ट्रेलर काय ट्रेलरनं काय म्हणतात पावर त्याच्या मागे न पळता घरामध्ये बैल हवा, घरामध्ये गाय हवी, घरामध्ये वासरू हवं, घरामध्ये दूध दुभतं हवं. या आपल्या पूर्वजांनी सगळ्या केलेल्या गोष्टींची आठवण दरवर्षी आमचा बंड्या मांजरेकर या ठिकाणी मैदानात देतो. त्याच्या निमित्ताने आम्ही या नंदींची पूजा करतो आणि लोकांना सांगतो की अशा प्रकारचा एक बैल एक गाय तुम्ही सुद्धा तुमच्या घरात पाळा. हाच मला वाटते आपल्या स्पर्धेचा संदेश आजच्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जायला हवा.